पाऊस बघा आज पण पडतोय। मे महिन्यात पाऊस सुरू झाला, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आता नोव्हेंबर लागला, म्हणजे 7वा महिना। बगरे गुरुजी काय आहे? आणि शेतकरी संकटात आहे। शेतकऱ्याच्या मागं महायुती सरकार उभं राहिलंय आणि नुकसान मोठं झालंय। शेतीचं नुकसान झालंय, गुरंढोरं वाहून गेली आहेत, घरांची पडझड झाली आहे, जमीन खरडून गेली आहे। परंतु आम्ही देवेंद्रजी, मी, अजितदादा, आमच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागं उभं राहायचं आणि 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं। आणि परवाच संकट मोठं आहे, सगळ्या गोष्टी आहेत, शेतकरी संकटामध्ये आहे। मी दसरा मेळाव्यात देखील या बाबतीत बोललो की ज्या शेतकऱ्यांच्यावर संकट आलंय, सगळी जे काही त्यांनी काही त्यांच्या घरात लग्न कार्य ठरवलं असेल, त्या मुलीबाळींचं लग्नाची चिंता शेतकऱ्याने करू नये, त्याची जबाबदारी सगळी आम्ही स्वीकारू असं मी तेव्हा जाहीर केलं। आणि परवाच आम्ही मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला कर्जमाफीचा। तोही निर्णय शेतकऱ्यांना चिंता होती, कसं काय आम्ही पुढे जाणार, हातचं पीक नाही, खरीपाचं तर गेलं, रब्बीचंही फार अडचणीत आहे। आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे महायुती सरकारने नेहमी काम केलंय। आणि पांडुरंगाला देखील मी साकडं घातलं की आमच्या बळीराजावरची सगळी संकट अरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना मी पांडुरंगाकडे केली। खरं म्हणजे बळीराजा आपला अन्नदाता मायबाप आहे, त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते आपण करतोय। आणि महाराष्ट्र आपला, संपूर्ण महाराष्ट्रच आपलं कुटुंब आहे, आपलं परिवार आहे। मग आपल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके वारकरी, सगळे कष्टकरी, या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येऊ दे, हाच आमचा अजेंडा आहे। बाकी आमचं दुसरं काही नाही। मला काय मिळालं यापेक्षा आपण जनतेला काय देऊ शकतो हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी नेहमी, आपल्याला माहीत आहे, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार। शेवटी आपण सगळी जमिनीवरची लोक आहोत। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देत असताना पांडुरंगाकडे हेही म्हणालो की महाराष्ट्राची या विकासाची पताका अशीच फडकत राहू दे, कल्याणकारी योजनाची पताका देखील अशीच फडकू दे आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर 1चं राहू दे, अशा प्रकारची प्रार्थना केली मी। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की हा शेतकरी आपला पांडुरंग आहे, कष्टकरी आपला पांडुरंग आहे, वारकरी आपला पांडुरंग आहे। आणि लाडक्या बहिणींमध्ये देखील आपला पांडुरंग दिसतो। लाडक्या बहिणींनी चमत्कार केलेला आहे, चमत्कार दाखवलेला आहे आणि म्हणून त्यांना कधी विसरता येणार नाही।